नमस्ते विद्यार्थी बालमित्रांनो, ब्रिज कोर्समधील आजचा आपला 26वा दिवस. मागील वेळेस बँकेमध्ये ट्रान्झॅक्शन कशा प्रकारे केलं जातं त्याचा आपण स्टडी केला होता. आज आपण सिंपल इंटरेस्टचा पार्ट 1 जो आहे त्याचा स्टडी करणार आहोत. कॉन्सेप्ट कॉर्नर. अलका borrowed a sum of 50,000 rupees at 12 PCPA. Interest for 5 years from bank to buy a two-wheeler. At the end of period, she had to pay back an amount of 6,000 rupees extra. Based on this information, fill in the boxes below. काय केले बघा तुम्हाला. अलका borrowed म्हणजे काय करणे, कर्ज घेणे. अलका borrowed a sum of 50,000 rupees म्हणजे काय केलेले तिने, किती रुपयाचं कर्ज घेतलं आहे तर 50,000 रुपीज ॲट 12 PCPA. आणि त्याचा रेट कसा आहे तर 12 PCPA. PCPA मीन्स पर सेंट पर ॲनम. पर सेंट पर ॲनम. पर म्हणजे प्रति, इच. सेंट म्हणजे पर्सेंट म्हणजे 100 आणि पर ॲनम म्हणजे प्रत्येक वर्षी. ॲनम म्हणजे वर्ष, म्हणजे दर साल दर सेकडा त्याला आपण असं मराठीमध्ये म्हणतो. दर साल म्हणजे प्रत्येक वर्षी, दर म्हणजे प्रत्येक सेकडा म्हणजे 100ला. किती रुपये घेतले जातात तर 12 रुपये इंटरेस्ट काय केला जातो, हा घेतला जातो. म्हणजे 12 PCPA फॉर 5 इयर्स. आणि किती वर्षे घेतले ते तर 5 इयर्स. कशासाठी, टू बाय अ टू व्हीलर म्हणजे टू व्हीलर घेण्यासाठी. म्हणजे अलकाने दुचाकी वाहन काय करायचं आहे, तिला खरेदी करायचं आहे आणि त्याच्यासाठी किती रुपीज घेतलेले आहेत 50,000 रुपीज. आणि रेट काय दिलं आहे तुम्हाला 12 PCPA. आणि त्यांनी तुम्हाला विचारलं आहे ॲट द एंड ऑफ पिरियड म्हणजे कालावधी संपल्यानंतर सी हॅड टू पे बॅक ॲन अमाऊंट ऑफ 6,000 रुपीज एक्स्ट्रा. आणि मग काय झालं आहे का, शेवटी तिने काय केलं, मुदतीच्या शेवटी बँकेला परत किती रुपये एक्स्ट्रा दिले तर 6,000 रुपीज एक्स्ट्रा दिलेले. आणि मग या माहितीच्या आधारे तुम्हाला काय करायचं आहे, हे बॉक्सेस भरायचे आहेत. बघा, कर्जावर रक्कम किती घेतलेली आहे तर 50,000 रुपीज म्हणजे हे आलं प्रिन्सिपल. म्हणजे या ठिकाणी आपण प्रिन्सिपल लिहिणार रुपीज 50,000. आता कालावधी किती दिवस ती रक्कम तिने वापरली तर 5 इयर्स म्हणजे टाईम किती आलेला आहे 5 इयर्स. त्याच्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट. आता व्याजदर किती दिला आहे त्यांनी तर 12 PCPA. PCPA मीन्स अगोदर पण सांगितले पर सेंट पर ॲनम. आणि इंटरेस्ट किती बघा, इंटरेस्ट किती भरला गेला आहे, हे बँकेला एक्स्ट्रा दिलेत म्हणजे रुपीज 6,000. अशा प्रकारे हे आपल्याला इथे भरायचं आहे. अमाऊंट रिटर्न टू द बँक. आता बँकेला रिटर्न केलेली अमाऊंट किती बघा, हे 50,000 द्यावा लागेल बँकेकडून घेतलेले, प्लस इंटरेस्ट द्यावा लागेल 6,000. म्हणजे टोटल रक्कम किती जाणार आहे 56,000 रुपीज और RS 56,000. याप्रमाणे त्याला सॉल्व करायचं. आणि मग यानंतर आता आपल्याला सिंपल इंटरेस्टचा स्टडी करायचा आहे. प्रिन्सिपल म्हणजे रक्कम, ती आपण पीने नोट करतो. प्रिन्सिपलचा P. नंबर ऑफ इयर्स म्हणजे टाईम, तो N ने नोट केलेला आहे, डिनोट केलेला आहे. रेट ऑफ इंटरेस्ट, रेटचा R घेतला आहे म्हणजे R ने डिनोट केलेला आहे. आता समजा रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे R आहे आणि तो कसा आहे PCPA म्हणजे पर सेंट पर ॲनम आहे. आता इंटरेस्ट फॉर 1 इयर, 1 इयरला इंटरेस्ट किती येणार आहे ऑन रुपीज 100 म्हणजे 100 रुपीजवरती R PCPAचा अर्थ काय की हा तुम्हाला काय मिळणार आहे PCPA म्हणजे पर सेंट पर ॲनम. इंटरेस्ट फॉर 1 इयर, 1 इयर करता इंटरेस्ट काय येणार आहे ऑन रुपीज 100 रुपीजवरती 1 इयरला किती इंटरेस्ट मिळतो R एवढा इंटरेस्ट मिळतो जो रेट आहे तो.
इंटरेस्ट फॉर 1 इयर ऑन ₹1. आता इयर तेच आहे, पहिल्यांदा रुपीज होते 100, आता रुपीज किती आहे 1. मग 1 रुपीजवर इंटरेस्ट किती मिळणार आहे, तर याने आणि याने याचं आपण मल्टिप्लिकेशन करणार आहोत. म्हणजे R × 1 R आणि या नंबरने डिवाईड करायचं म्हणजे R/100. इंटरेस्ट फॉर 1 इयर ऑन ₹P. 1 रुपीजवरती एवढे आहे, तर आपल्याकडे रुपीज किती आहे, प्रिन्सिपल P रुपीजवरती किती इंटरेस्ट येणार आहे. सेम याप्रमाणे याने मल्टिप्लिकेशन केलं आणि याने आपण डिवाईड केलं होतं. आता याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन आपण करणार म्हणजे P × R PR आणि 100 आहे ते तसेच, आणि त्याला डिवाईड होणार आहे 1ने डिवाईड करून काही उपयोग होणार नाही. म्हणजे आपल्याला काय मिळालं, PR/100. इंटरेस्ट फॉर N इयर. आता 1 इयरचा इंटरेस्ट किती आहे, हा एवढा आहे. आपल्याला N इयरचा काढायचा आहे ऑन ₹P आणि मग Nने याला आता मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे PR/N/100 आणि त्याला डिवाईड किती करायचं आहे, हे N इयर आहे, तर इकडे किती इयर आहे, 1 इयर आहे. 1 इयरने डिवाईड करून काय आपल्याला फायदा होणार नाही. म्हणजे आपल्याला मिळालेलं आहे PR/N/100 आणि मग हे झालं तुमचं सिम्पल इंटरेस्ट. PR/N/100 मीन्स P × R × N/100. अशा प्रकारे हा सिम्पल इंटरेस्टचा आपल्याला फॉर्म्युला या ठिकाणी मिळतो. प्रॅक्टिस कॉर्नर. यावर डिपेंड्स एक सम आपण आता सॉल्व करणार आहोत. रामराव हॅज टेकन अ लोन ऑफ ₹6,000 ॲट अ रेट 10 PCPA. म्हणजे रामरावने काय केलेले, 6,000 रुपीजचं काय केलेले, लोन घेतलेलं आहे. आणि हे याचा रेट काय आहे, 10 PCPA. आफ्टर 2 इयर्स हाऊ मच इंटरेस्ट विल ही हॅव टू पे. आणि मग 2 वर्षानंतर त्याला किती इंटरेस्ट भरावा लागेल असं आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. बघा, रामराव हॅज टेकन अ लोन ऑफ ₹6,000 ॲट अ रेट ऑफ 10 PCPA. आफ्टर 2 इयर्स हाऊ मच इंटरेस्ट विल ही हॅव टू पे. आता प्रिन्सिपल किती दिले बघा या ठिकाणी, तर ₹6,000. टाईम किती आहे, कालावधी 2 इयर्स आहेत. टाईम =N = 2 इयर्स. रेट ऑफ इंटरेस्ट काय दिलं बघा तुम्हाला 10 PCPA. म्हणजे रेट R = 10 PCPA. आणि मग आपल्याकडे सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला आपण मिळवलेला आहे. आणि तो काय आहे, सिम्पल इंटरेस्ट = P × R × N/100 असा तो फॉर्म्युला आहे. आणि मग यामध्ये आपण आता काय करणार आहोत, व्हॅल्यू पुट करणार आहोत. या ठिकाणी पीची व्हॅल्यू किती आहे बघा, 6,000. म्हणजे या ठिकाणी आपल्याला भरावे लागेल 6,000 इंटू आरची व्हॅल्यू 10 आहे, ती आपण इथे भरली. आणि एनची व्हॅल्यू 2 आहे, इंटू 2/100. म्हणजे पीची व्हॅल्यू 6,000, त्याच्यानंतर आरची व्हॅल्यू 10 आणि एनची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे, आणि डिवायडेड बाय किती आहे, 100. आता या ठिकाणी यांचं जर मल्टिप्लिकेशन आपण जर केलं तर 6 × 2 = 12 आणि मग वरती आपल्याला हे 0 0 ठेवावे लागतील. 6 × 2 = 12. 0 किती बघा, 1 2 3 4. 1 2 3 4 म्हणजे आपल्याला अमाऊंट किती मिळालेली आहे, 1,20,000. 1,20,000 डिवायडेड बाय 100. आणि आता या ठिकाणी हे 0 ला 0 कॅन्सल झाले, हे 2 0 गेले, हे 2 0 गेले. म्हणजे आपल्याला आन्सर मिळालेला आहे 1,200. Therefore, after 2 years, Ramrao will have to pay ₹1,200 ॲज अ इंटरेस्ट. म्हणजे इंटरेस्ट व्याज म्हणून त्या रामरावांना किती रक्कम भरावी लागेल, तर 1,200 एवढी रक्कम बँकेला काय करावी लागणार आहे, पे करावी लागणार आहे व्याजाच्या स्वरूपात. लक्षात घ्या, फक्त हे काय आहे, त्याचं इंटरेस्ट आहे. आणि अशा प्रकारे हा सम सॉल्व करायचा आहे. या ठिकाणी आपला हा पार्ट कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट पार्ट आपण पुढील वेळेस पाहणार आहोत.
थँक्यू.